आणि आता दिवसभरातल्या महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क हटवण्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर दरामध्ये घट झाली आहे। कांद्याचे सरासरी दर 1000 ते 1200 रुपयांपर्यंत घसरलेत। कांद्याची आवक वाढल्यानं दर घसरल्याची व्यापाऱ्यांची माहिती आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे। वारसा स्थळाबाबत विश्वासात न घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि याबाबत हालचाली थांबवा अन्यथा रास्ता रोको करू, साखळी उपोषण करू असा ग्रामस्थांनी इशारा दिला आहे। कोल्हापूरच्या पट्टण कोडोली या गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। अनधिकृत पुतळा काढण्याच्या वृत्तानं शिवप्रेमी आक्रमक झाले। पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। पट्टण कोडोलीमधील तणावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तोडगा। पट्टण कोडोलीमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा न हटवण्याच्या सूचना केल्या। परवानग्या मिळेपर्यंत पुतळा सुरक्षितपणे बंदिस्त करून ठेवण्याच्या सूचना आहेत। कळंब हत्या प्रकरणामधील दोन्ही आरोपींना 9 दिवसांची पोलीस कोठडी। मनीषा बिडवे हत्या प्रकरणामधील आरोपींची 10 तारखेपर्यंत कोठडीमध्ये रवानगी। फवाद खानच्या बॉलिवूड पुनरागमनाला आता मनसेचा विरोध आहे। महाराष्ट्रामध्ये अबीर गुलाल प्रदर्शित न करण्याची धमकी दिली आहे। पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्याल तर सामना आमच्याशी आहे, अमेय खोपकरांचा इशारा। मंत्री बनायला आवडेल, मंत्रिपदाच्या रिक्त जागेवर पक्ष षष्ठीने योग्य निर्णय घेतील, आमदार प्रकाश सोळंकेंचं वक्तव्य। TV9 मराठीच्या अँकर हेड निखिला म्हात्रे यांचा लोकाशा भूषण पुरस्कारांना सन्मान। अजित पवार आणि पंकजा मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान। दैनिक लोकाशाकडून 5 दिवसीय महोत्सवाचं आयोजन। पत्रकारिता क्षेत्रामधील उत्तम कामगिरीबद्दल निखिला म्हात्रे यांना पुरस्कार प्रदान। आणि ते शब्द निखिलाजींच्या मुखातून संबंध महाराष्ट्र त्यांच्या TV9च्या माध्यमातून श्रवण करतो। त्यांच्या शब्दांवरती समस्त मराठी रसिक प्रेम करतो। आपण एका उत्तम संपादक असलेल्या न्यूज अँकरचं मनापासून स्वागत या मातीच्या वतीनं लोकाशा परिवाराच्या। घरांच्या किमती कमी होणार नसल्यानं मनसे सिडको विरोधामधील आंदोलनावर ठाम आहे। उद्या नवी मुंबईत मनसेतर्फे सिडको विरोधात इंजेक्शन मोहीम राबवण्यात येणार आहे। शहर अध्यक्ष गजानन काळेंनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची भेट घेतली आहे।